सर्वांना नमस्कार। जिल्हा परिषद बीड, शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांच्या वतीनं आपण आता सध्या एक नवीन मिशन हाती घेतलेलं आहे। निपुण भारत अंतर्गत व FLN अंतर्गत आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत संख्याज्ञान व पायाभूत संख्याज्ञान तसेच संख्याज्ञान व गणिती क्षमता विकसित करण्याकरिता आपण आपल्या बीड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये निपुण भारत अभियान व FLN अंतर्गत जे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांना अनुसरून आपण मिशन जरेवाडी हा उपक्रम हाती घेतलेला आहे। आदरणीय जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय जीवने साहेब व बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी आदरणीय श्री भगवानराव फुलारी साहेब यांच्या विचारातून आणि प्रेरणेतून आपण या कार्यक्रमाची सुरुवात मागील काळापासून केलेली आहे। 15 तारखेला या कार्यक्रमाचं उद्घाटन VC मार्फत आपण केलं आणि मागील काळामध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व तज्ञ शिक्षकांनी आपण जिल्हा स्तरावर एक कृती गट स्थापन केला आणि त्या कृती गटाच्या माध्यमातून आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना उद्दिष्टनिहाय काय यायला हवं यावर कृती कार्यक्रम तयार केलेला आहे आणि जवळपास 2 दिवसापूर्वीच आपल्या हस्तपुस्तिकेचं प्रकाशनही झालेलं आहे आणि ती हस्तपुस्तिका PDF माध्यमातून जिल्हा परिषद बीड मधील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे। तरी आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी या शाळेचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय श्री संदीप पवार सर यांच्यासोबत मिशन जरेवाडी काय आहे आणि जरेवाडीची यशोगाथा काय आहे यावर आपण संवाद साधणार आहोत। तर मी सर्वप्रथम विनंती करतो की संदीप पवार सर यांनी आपल्या मिशन जरेवाडी विषयी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सर्वांना नमस्कार। आत्ताच शाळेमध्ये प्रत्यक्ष कार्य करणारे आमचे सहकारी मित्र श्री डोंगर सर यांनी या ठिकाणी आपल्याला मिशन जरेवाडी या संकल्पनेबद्दल सांगितलेलं आहे। आपल्या बीड जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आदरणीय जीवने साहेब यांच्याबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जरेवाडी शाळेमध्ये जे उपक्रम राबवले गेले त्या उपक्रमाच्या माध्यमातून जरेवाडी शाळेनं कशा प्रकारे कायापालट केला, प्रत्यक्ष साहेबांनी यापूर्वी व्हिजिट देऊन पाहणी केली आणि जिल्ह्यातीलही सर्व शाळा जरेवाडी प्रमाणे व्हाव्यात, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा आणि निपुण भारत FLN अंतर्गत निपुण भारतचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न असावेत या उदात्त हेतूनं त्यांनी स्वतः मिशन जरेवाडी अशा प्रकारे या अभियानाला नाव दिलं। याबद्दल आमच्या सर्व शाळेच्या वतीनं सहकाऱ्यांच्या वतीनं मी आदरणीय साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्यावर जी जबाबदारी टाकली ती अगदी अधिक समर्थपणे आम्ही पार पाडून जिल्ह्यातील सर्व शाळांच्या विकासासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया असं या माध्यमातून मी या ठिकाणी आपणास विनंतीपूर्वक सांगू इच्छितो। मीटिंगमध्ये जरेवाडी शाळेच्या जडणघडणीमध्ये सर्व समाज एकसंगतीने काम करू लागला। सर्व विद्यार्थ्यांचा, माजी विद्यार्थ्यांचा, सर्व पालकांचा सहभाग मिळाला आणि म्हणून सुरुवातीला 24 पट आणि 1 वर्गखोली असणारी 1ली ते 4थी पर्यंतची शाळा वेगवेगळ्या उपक्रमांच्या शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आणि सर्वांच्या एकत्रित सहकार्यामुळे एकसंघतेच्या माध्यमातून कशा प्रकारे कायापालट झाला आणि शाळेची पटसंख्या 800 पर्यंत गेली, 800च्या पार गेली। 1 वर्गखोलीचं रूपांतर 20 पेक्षा जास्त वर्गखोल्यात झालं। सर्व भौतिक सुविधा निर्माण झाल्या। एका छोट्याशा खेडेगावामध्ये असं वातावरण तयार होऊ शकतं। या गोष्टीची इतरांनी प्रेरणा घ्यावी या उदात्त हेतूनं
आदरणीय साहेबांनी मिशन जरेवाडी ही संकल्पना पुढे मांडली। अर्थात यावर्षी PM श्री स्कूल योजनेअंतर्गत जरेवाडीची झालेली निवड आणि जरेवाडीकरांनी एकत्रित सहकार्याच्या माध्यमातून केलेला शाळेचा कायापालट, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशानं मिशन जरेवाडी ही संकल्पना पुढे आली। उद्दिष्ट निपुण भारतच आहे। सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना साध्य व्हाव्यात, सर्व विद्यार्थी गुणवंत व्हावेत, सर्व शाळेचा कायापालट होऊन प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची आणि गुणवत्तेची एक चळवळ निर्माण व्हावी या उद्देशानं हे मिशन राबवण्यात येत आहे। जरेवाडी शाळेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही असा प्रयोग केला। सुरुवातीला पटसंख्या कमी होती, वर्गही कमी होते। त्यानंतर वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून, मग तो सुट्टीची शाळा असेल, मोकळ्या वेळेतील स्वयं अध्ययन गट असेल, सोबत्यांच्या सहकार्याने अध्ययन असेल, बहुवर्ग अध्यापन पद्धतीचा वापर असेल, शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या वापरातून अध्यापन प्रक्रिया यशस्वी करणे असेल, अशा वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता देण्याचा आम्ही प्रयत्न केला। याला सर्व ग्रामस्थांनी फार मोठी साथ दिली आणि याचा परिणाम म्हणून अल्पावधीतच शाळेकडे मुलं आणि पालक आकृष्ट होऊ लागले। विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक, वर्तनात्मक बदल होऊ पाहत आहे हे पालकांनी प्रत्यक्ष जाणलं आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि मग हळूहळू वर्गही वाढले। 4थी पर्यंतची शाळा 8वी पर्यंत झाली। विद्यार्थी संख्या सातत्याने वाढत आहे। 800+ या ठिकाणी पटसंख्या झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 800 विद्यार्थी असणाऱ्या जरेवाडी शाळेमध्ये फक्त 50 विद्यार्थी हे जरेवाडी गावातील आहेत। छोटंसं गाव, बाहेरचे पालक, बाहेरील गावातील पालक या शाळेकडे आकृष्ट होऊ लागले गुणवत्तेच्या माध्यमातून आणि आज 750 पेक्षा जास्त विद्यार्थी आसपासच्या तालुक्यातून, बाहेरच्या गावातून शाळेमध्ये दररोज ये-जा करतात। पालक त्यांच्या स्वखर्चातून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आणून पोहोच करतात। अशा प्रकारे या शाळेची पटसंख्या वाढली। त्यामागे शाळेमध्ये राबवले गेलेले प्रभावी उपक्रम आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या माध्यमातून विद्यार्थी संख्येत वाढ होत गेली। सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षक संख्या खूप कमी होती, परंतु सर्व शिक्षा अभियान या माध्यमातून वेगवेगळ्या निधीचा वापर करून शैक्षणिक साहित्य निर्मिती असेल, बाला उपक्रम असेल, या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अनुभव समृद्धपणे देण्याचं काम या ठिकाणी आम्ही सुरू केलं। सुरुवातीला शिक्षक कमी असताना 2-in-1च्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून त्या काळी अशी साधनं उपलब्ध होती आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना म्हणजे मोकळ्या वेळेचा सदुपयोग आम्ही करून घेतला। विद्यार्थी अत्यंत चांगल्या पद्धतीने अध्ययन करू लागले आणि त्यांच्यामध्ये बदल होऊ लागला। मग त्यांच्या पालकांपर्यंत आम्ही हे सादरीकरण केलं की तुमच्या मुलांमध्ये आता गुणात्मक बदल होऊ लागलेला आहे। पालकांनीही तो स्वीकारला आणि खूप सहकार्य करायला सुरुवात केली। मग वर्गखोल्याचं बांधकाम असेल, श्रमदानाच्या माध्यमातून रस्ता तयार करणं असेल, कारण जरेवाडी शाळा ही डोंगराच्या पायथ्याशी आहे, जायला रस्ता सुद्धा पूर्वी नव्हता। आजही डोंगराच्या पायथ्याची शाळा असल्यामुळे वर वाहनं जात नाहीयेत, तरी देखील म्हणजे ग्रामस्थांनी फार मोठे योगदान या शाळेसाठी दिलं आणि त्या माध्यमातून या शाळेचा कायापालट झाला। सुरुवातीला जागेची समस्या होती,
विद्यमान सर्व पदाधिकारी, मग ते जिल्हा परिषद सदस्यापासून तर माननीय आमदारांपर्यंत सर्वांनी शाळेसाठी सहकार्य केलं आणि भौतिक सुविधा निर्माण करून दिल्या. त्यामुळं आम्हा सर्व टीमचा उत्साह वाढत गेला आणि या शाळेच्या प्रगतीला एक चांगल्या प्रकारे चळवळीचं रूप प्राप्त झालं. शाळेमध्ये सुरुवात आम्ही परिपाठापासून करतो. प्रत्येक शाळेमध्ये परिपाठ असतो, परंतु ज्या उपक्रमांमुळे आणि ज्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, अशा काही महत्त्वाच्या उपक्रमांची या ठिकाणी उल्लेख करणं मी अत्यंत महत्त्वाचं समजतो. गोष्ट छोटी असू द्या, परंतु ती नियोजनबद्ध प्रभावीपणे सादर केल्यानंतर त्याचं महत्त्व वाढतं. परिपाठाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप मोठा आत्मविश्वास निर्माण केला. त्याचं आउटपुट आम्हाला अगदी 1 महिन्याच्या आतच मिळालं. परिपाठ तर असतोच, परंतु पेपरलेस परिपाठ, संगीतमय नीतिमूल्य परिपाठ अशी संकल्पना पुढे आणली. यामध्ये विद्यार्थी स्वतः संचलन करतात, विथ ड्रेसिंग, इंटरव्ह्यू घेतात, संवादाचं सादरीकरण करतात, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा घेतात, पाढा घेतात, दिनविशेषाची माहिती स्पष्टीकरणासह सांगतात. म्हणजे एका 45 ते 50 मिनिटाच्या परिपाठामध्ये सर्व अंगांचा समावेश असल्यामुळं आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सहभाग दिल्यामुळं विद्यार्थी त्या परिपाठामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊ लागले आणि त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढल्याचं आमच्याकडे त्याच्या नोंदी आहेत ते दिसून आलं की परिपाठाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करू शकतो आणि परिपाठाच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतो, त्यांच्या वेगवेगळ्या विषयाच्या गुणवत्तेमध्ये अधिकची भर घालू शकतो. आणि हे प्रत्यक्ष आपण यूट्यूबवरती सर्च करून पाहू शकता, जरेवाडी शाळेचा परिपाठ. मग आपल्याही लक्षात येईल की परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थी कसे बोलके झालेले आहेत, आत्मविश्वासानं कशा प्रकारे सादरीकरण करतात आणि वेगवेगळ्या विषयांची माहिती परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मिळते आणि ते मिळवतात देखील. त्यानंतर विद्यार्थी संख्या वाढीसाठी, गुणवत्ता वाढीसाठी दुसरा आमचा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आम्हाला फलदायी ठरला, तो म्हणजे ईच वन टीच वन. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर थोडासा वेळ शिल्लक असतो, मधला वेळ थोडासा शिल्लक असतो. मग विद्यार्थी संख्या प्रचंड आणि जागेची कमतरता यामुळे विद्यार्थ्यांचा थोडासा गोंधळ व्हायचा. मग आम्ही त्यावर उपाय सुरू केला गेल्या काही वर्षापासून की ईच वन टीच वन सारखी संकल्पना पुढे आणली. मोठे विद्यार्थी, लहान वर्ग, 1ली, 2री, 3रीचा जो वर्ग असतो त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मोठ्या वर्गाचे विद्यार्थी समोर घेऊन बसतात, काही विद्यार्थी गटानेही बसतात आणि सोबत्याच्या मदतीनं जे विद्यार्थी अध्ययनात थोडेसे मागे असतील त्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. मग माझा मित्र माझ्यासाठी मला मार्गदर्शन करतोय, मला चांगलं सांगतोय, त्याच्या मनातील भीती दूर होते आणि ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचन लेखन करू शकतात ही भावना त्या सोबत्याने निर्माण केली आणि त्याचा आम्हाला खूप मोठा चांगला परिणाम दिसून आला. विद्यार्थी वाचन संख्येमध्ये, लेखन संख्येमध्ये नक्कीच गुणात्मक बदल झाला, संख्यात्मक बदल झाला आणि म्हणून आम्ही हा उपक्रम यशस्वीपणे राबवला आणि त्याचं फळ किंवा त्याची फलनिष्पत्ती परिणामकारकपणे आम्हाला दिसून आली. म्हणून तो आम्ही पुढे कंटिन्यू केला. त्याच्यामध्ये गटाचीही भर टाकली. आज विद्यार्थी चांगल्या प्रकारे स्वयं अध्ययन गटाच्या माध्यमातून आणि ईच वन टीच वनच्या माध्यमातून या ठिकाणी हे सादर करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचा दुसरा उपक्रम तो म्हणजे दैनिक लेखन. प्रत्येक शाळेमध्ये शुद्धलेखन, काही गणित म्हणजे स्वाध्याय व्यतिरिक्त हे एक्स्ट्रा दिले जातं, परंतु आम्ही सर्व वर्गासाठी दैनिक लेखनामध्ये तुमच्या स्वाध्याय गृहपाठा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना FLN अंतर्गत मराठी, गणित आणि इंग्रजी याचं दररोज वाचन आणि लेखन हे नियमितपणे त्यांना फलकावर लिहून दिलं जातं.
त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संकल्पना विचारात घेतल्या जातात, विद्यार्थ्यांचं शुद्ध लेखन देखील विचारात घेतलं जातं, मराठी वाक्याचं इंग्रजीत भाषांतर करणे किंवा इंग्रजी वाक्याचं मराठीत भाषांतर करणे, शब्दसंपत्ती वाढवणे, संख्याज्ञान, वाचन लेखन, संख्यावरील क्रिया आणि एखाद्या मराठी विषय देऊन त्यावर 5 वाक्यात वर्णन लिहिणं, म्हणजे हे असे वेगवेगळे लेखन प्रकार दैनिक लेखनामध्ये आम्ही समाविष्ट केले आणि त्याचा खूप चांगला परिणाम झाला. प्रत्येक विद्यार्थी शुद्ध लेखन विरामचिन्हाचा वापर करून लिहू लागला, लिहिलेलं चांगल्या प्रकारे वाचू लागला आणि या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आम्हाला एक ऊर्जा मिळाली की आपण या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे गुणवत्ता निर्माण करण्याचं काम करू शकतो. आम्हा सर्व शिक्षकांच्या एकत्रित सहकार्यातून हे वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे असं आपण म्हणतो. आमच्या शाळेतील बहुसंख्य शिक्षकांचं हस्ताक्षर सुंदर आहे, त्यामुळं आम्ही हस्ताक्षर सुंदर प्रकल्प सुरू केला. हस्ताक्षर सुधार प्रकल्पासाठी पेज सेटअप करून दुरेगी, 4 रेगी, 1 रेगीमध्ये सुवाच्य अक्षरामध्ये कसं लिहायचं याचा डेमो विद्यार्थ्यांना दिला आणि त्याचाही आम्हाला शुद्ध लेखनासाठी आणि सुंदर हस्ताक्षरासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. विद्यार्थी चांगल्या प्रकारे लेखन करू लागले, एखाद्या विषयाचं वर्णन करू लागले, त्यामुळं लेखन कौशल्य विद्यार्थ्यांचं विकसित झालं. विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट वर्ग शिक्षकांकडून तयार करण्यात आले आणि त्या गटाच्या माध्यमातून विद्यार्थी अभ्यास तपासणी असेल, एकमेकाचं संवाद सादरीकरण असेल, एकमेकांना वेगवेगळ्या भाषेमध्ये काही प्रश्न विचारण्याचं काम असेल, सामान्य ज्ञानासारखा विषय असेल, हे सर्व गटाच्या माध्यमातून शाळेमध्ये खूप छान प्रकारे नियोजन करून त्याचं सादरीकरण करण्यात येऊ लागलं. स्पर्धा परीक्षेची तयारी, अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य गतीनं शिकण्यासाठी गटाचा उपयोग झाला, परंतु जे विद्यार्थी चांगल्या बुद्ध्यांकाचे आहेत त्यांना अधिकचं ज्ञान कसं दिलं जाईल याचाही आम्ही विचार केला आणि स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात म्हणजे इंटरेस्ट कसा निर्माण होईल याचाही आम्ही प्रयत्न केला आणि निश्चितपणे सुरुवातीला अवघड वाटणारी गोष्ट नंतर सोपी झाली. हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या इयत्ता 5वी नवोदय असेल, इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा असेल, 8वी NMMS असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थी बसवले जाऊ लागले. बऱ्याच वेळा तर आम्ही 75 ते 80% पर्यंत विद्यार्थी बसवले आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं की गेल्या 10-15 वर्षामध्ये शासनाची शिष्यवृत्ती 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळाली आहे. इयत्ता 5वी आणि 8वी स्पर्धा परीक्षेचं नियोजन मुख्याध्यापकांच्या सहकार्यानं वर्ग शिक्षक शाळेच्या वेळेव्यतिरिक्त येऊन अधिक तास घेतात, सुट्टीच्या दिवशी वेळ मिळेल त्यावेळेस तास घेतात आणि लवकरात लवकर त्याचा सिलेबस पूर्ण करून सराव चाचण्यांचं आयोजन करून स्पष्टीकरणासह पेपर सोडून दिले गेले आणि सातत्यानं या निकालामध्ये वाढ होत गेली. प्रतिवर्षी 50 पेक्षा जास्त विद्यार्थी हे 5वी 8वीच्या गुणवत्ता यादीत येतात, पात्रतेपेक्षाही जास्त होतात आणि NMMS मध्ये सुद्धा प्रतिवर्षी विद्यार्थी सिलेक्ट होतात. नवोदयला सुद्धा विद्यार्थी अनेक सिलेक्ट झालेले आहेत आतापर्यंत. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होतकरू विद्यार्थ्यांना अधिकचं ज्ञान देण्याचा आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी होण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे या उद्देशानं हे वेगवेगळे उपक्रम सुरू केले. स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान म्हणजे अर्थात जनरल नॉलेज म्हणजे गाव पातळीपासून तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थ्यांना चालू घडामोडी, पूर्वज्ञान
चांगल्या प्रकारे अवगत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या मदतीनं एक बेसिक स्वरूपाचे की किमान प्राथमिक शिक्षणामध्ये किमान एवढ्या प्रश्नांचं ज्ञान विद्यार्थ्यांना असावं म्हणून शासनाची पाठ्यपुस्तकाची मान्यता घेऊन आम्ही 1000 प्रश्न असणारं जरेवर्डी शाळा निर्मित ज्ञानवर्धिनी नावाचं सामान्य ज्ञानाचं पुस्तक प्रकाशित केलं आणि साप्ताहिक सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा नावाचा उपक्रम सुरू केला। अर्थात यामध्ये मात्र सर्वच्या सर्व 100% विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला आणि त्यामुळं विद्यार्थ्यांकडे पुस्तिका उपलब्ध झाली, त्याचं वाचन करू लागले, म्हणजे वाचनाचीही आवड निर्माण झाली आणि विद्यार्थ्यांना त्या विषयाचं त्या प्रश्नाचं वाचन करून ज्ञान प्राप्त झालं आणि सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळू लागलं। गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही यथोचित सन्मानही केला, त्यांच्या पालकांचाही केला। वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तींच्या मुलाखतीही घेतल्या आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि भवितव्यासाठी निश्चित आम्हाला शाळेमध्ये झालेला आहे। या कामी सर्व शिक्षक जरेवाडी शाळेमध्ये यापूर्वी काम करून गेलेले बदलून गेलेले विद्यमान सर्व टीम, कारण शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रक्रिया अत्यंत व्यापक आहेत, कितीही वेळ दिला तरी कमी पडेल, परंतु सर्व शिक्षक हे अत्यंत तन मनाने या ठिकाणी कार्य करतात आणि शिक्षकांमध्ये एकजूट असेल, ग्रामस्थांचं प्रचंड सहकार्य असेल आणि विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड जर असेल तर निश्चितच अनेक अडचणीवर मात करून आपण एक शैक्षणिक सर्वांगीण गुणवत्ता विकास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकतो, हे आमच्या जरेवाडी टीमने दाखवून दिलेलं आहे। वेळोवेळी सर्व अधिकारी पदाधिकारी यांची मिळणारी शाबासकीची थाप, पालकांचं अनमोल सहकार्य या सगळ्यांमुळे आम्हालाही काम करण्याची प्रेरणा निर्माण होते। शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होणं आणि बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शाळेमध्ये जे शिक्षक कार्य करतात, पूर्वी शिक्षकांनी ज्या कार्य केलं, अभिमानानं सांगावंसं वाटतं की जरेवाडी शाळेमध्ये यापूर्वी जे शिक्षक होऊन गेले त्यांनीही नवीन शाळेवर जाऊन जरेवाडी शाळेतील सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवले आणि त्या शाळेमध्ये सुद्धा कायापालट केला। हे खरं आउटपुट आहे, कारण आपण घेतलेल्या अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानसमृद्धीसाठी गुणवत्तेसाठी करून देणं हे शिक्षकांनी कर्तव्य समजलं। ती जबाबदारी समर्थपणे पार पाडून आज सर्व शाळेतील शिक्षक इथून बदलून गेलेले हे नक्कीच त्या ठिकाणी जे कार्य करत आहेत ते आम्हाला नक्कीच अभिमानास्पद आहे आणि आम्हालाही अधिक कार्य करण्याची प्रेरणा देणार आहे। मिशन जरेवाडीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे। अर्थात फक्त जरेवाडी म्हणून नव्हे तर एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्वांच्या या शैक्षणिक गुणवत्तेच्या कार्याचाही गौरव व्हावा, एकसंगतेच्या माध्यमातून जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता नक्कीच या ठिकाणी उंचावल्याशिवाय राहणार नाही। आपल्या जिल्हा परिषदेची सर्व टीम, आदरणीय सीओ साहेब, शिक्षणाधिकारी साहेब, त्यानंतर सर्व टीम या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे आमच्या सर्व शिक्षकांवर जबाबदारी देऊन शाबासकीची थाप देत आहेत। सर्व शिक्षक या मिशनमध्ये गेल्या 8 दिवसापासून सातत्यानं शाळा भेटी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तपासणी करून त्यांना प्रेरणा देत आहेत। हेच या चळवळीचं फलित आहे। नक्की आशा आहे की भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्या या मिशन जरेवाडीच्या माध्यमातून शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास नक्कीच मोठ्या प्रमाणात होईल। या कामी सर्व शिक्षकांचं सहकार्य असेच राहील। सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा
शिक्षकांवर जो विश्वास टाकलेला आहे तो सर्व आमच्या जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनी, सर्व शिक्षक बांधव, सर्व पर्यवेक्षक यंत्रणा अगदी समर्थपणे पार पाडतील अशी अपेक्षा बाळगूया आणि मिशन जरेवाडी अंतर्गत सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करूया। आम्हीही अधिक जबाबदारीनं कार्य करू। आमच्या सर्व टीमलाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो की सर्व एकजुटीने मिळून ग्रामस्थांच्या, पालकांच्या सहकार्यातून या ठिकाणी जरेवाडी शाळेच्या कार्याचा म्हणजे जो वसा आहे तो पुढे चालू ठेवून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अनेक शाळा आज आघाडीवर आहेत। अभिमानाने सांगावं असं वाटतं की जिल्ह्याच्या गुणवत्तेत भर टाकणारे अनेक शिक्षक प्रयोगशील आहेत आणि सर्व शिक्षकांच्या या एकत्रित सहकार्याचा, ज्ञान समृद्धतेचा सर्व जिल्ह्याला उपयोग व्हावा म्हणून कृती गटातील सर्व गुणवंत शिक्षक ज्यांनी या हस्तपुस्तिका निर्मितीमध्ये सर्वांनी सहकार्य केलं त्या सर्वांच्या योगदानातून मिशन जरेवाडी निपुण भारत अभियानांतर्गत गुणवत्ता विकास अभियान आपण सर्वजण या ठिकाणी यशस्वीपणे साध्य करून दाखवू असा विश्वास वाटतो। परत एकदा सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा। धन्यवाद सर। आपण मिशन जरेवाडी अंतर्गत आपण कशा पद्धतीनं जरेवाडी शाळेचा यशाचा आलेख उंचवत नेलेला आहे आणि त्या नक्कीच बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आपल्या या मिशन जरेवाडीच्या माध्यमातून जरेवाडीची जी यशोगाथा आहे ती आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाली। यानंतर मी राहुल डोंगर आपल्याला अगदी थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये आमच्या शाळेमध्ये आम्ही जे विद्यार्थ्यांना वाचनाची पूर्वतयारी आपण जे मिशन जरेवाडी म्हणतो FLN फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी, तर पायाभूत संख्याज्ञान आणि साक्षरता येण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये असर, न्यास आणि पिसा या 3 स्टेपनुसार आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचे 3 गट तयार केलेले आहेत आणि 100% विद्यार्थ्यांना आम्ही वर्गीकृत केलेलं आहे की विद्यार्थी आज कोणत्या स्तरावर आहे आणि त्या स्तरावरून पुढच्या महिन्यामध्ये त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्तर सुधार होईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही सर्वात यशस्वी उपक्रम म्हणून आमच्या शाळेमध्ये समूह कार्य अध्यापन या माध्यमातून कार्य करतो। आम्ही जेव्हा गट तयार केलेले आहेत तर त्या प्रत्येक गटामध्ये आम्ही असर लेवलचे काही विद्यार्थी, पिसा लेवलचे काही विद्यार्थी आणि नॅस लेवलचे काही विद्यार्थी यांना एकत्रित करतो आणि त्या विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन येणं हे सर्वात महत्त्वाचं आपलं जे टार्गेट आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे आणि येणाऱ्या मे महिन्यापर्यंत, येणाऱ्या 15 जूनपर्यंत जो आपला पहिला टप्पा आहे आणि या टप्प्यासाठी आपल्याला 100% विद्यार्थ्याला समता आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी 100% विद्यार्थ्याला एका लेवलवर घेऊन येण्यासाठी आपण शाळेमध्ये वाचन कशा पद्धतीने शिकवायचं हे तर बीड जिल्ह्यातील 100% शिक्षक प्रामाणिकपणाने आपल्या विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचं काम करतच आहेत। तरी सुद्धा आपण निपुण भारत आणि FLNचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता, अधिक समर्थपणे साध्य करण्याकरता आपण आपल्या शाळेमध्ये समूह कार्याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचं टास्क देत असतो आणि ते जे टास्क आहे तर लाऊड रिडिंगच्या माध्यमातून लाऊड रिपीट रिडिंग हे आम्ही ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना एक कार्य दिलेलं असतं, टास्क दिलेलं असतं आणि त्या गटामधील जो पिसा लेवलचा स्टुडंट आहे तो नॅस लेवलच्या स्टुडंटला आणि नॅस लेवलचा स्टुडंट आपल्या असर लेवलच्या स्टुडंटला प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्टेजेसनं पुढे घेण्याचं काम करत असतो। समूह कार्याच्या माध्यमातून आपण जे संख्याज्ञान न्यूमरसी म्हणतो तर न्यूमरसी कशा पद्धतीने साध्य करायची तर आम्ही आमच्या समूहामध्ये विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारचा जो विद्यार्थी बेरीज स्तरावर आहे, अंक स्तरावर आहे, अंक स्तरावरील विद्यार्थ्यांना बेरीज स्तरावर घेण्यासाठी त्याचा मित्र ज्या पद्धतीने मदत करू शकतो, शिक्षकापेक्षाही अत्यंत प्रामाणिकपणानं तो त्या विद्यार्थ्याच्या मनाचा वेध घेऊ शकतो आणि मैत्रीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला ती बेरीज शिकवू शकतो। आम्ही समूह कार्याच्या माध्यमातून आमच्या वर्गातील 100% विद्यार्थ्यांना वाचनाच्या दिशेने घेऊन जात आहोत। आम्ही सर्वप्रथम वर्गातील विद्यार्थ्यांचे जे गट केलेले आहेत आणि त्या गटाला समूहामध्ये वेगवेगळे काम दिलेलं आहे। या कामाच्या माध्यमातून शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात आणि जेव्हा ती सुविधा त्या मनाप्रमाणे त्यांच्या कार्य करेल आणि समूहात ते कार्य करेल। आता विद्यार्थी संख्या आमच्याकडे जास्त असल्यामुळे समूहामध्ये कार्य जास्त प्रमाणात केलं जातं आणि जास्त प्रमाणात ते यशस्वी होतं। जेव्हा जास्त विद्यार्थी संख्या आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यावर मॉनिटरिंग करायचं असेल तर प्रत्येक शाळेमध्ये आपण 3 प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांचे वेगवेगळे गट तयार करावेत आणि त्या गटामध्ये
मराठी वाचन असेल किंवा इंग्रजी वाचन असेल, आपण लाऊड रिपीट रिडिंगच्या माध्यमातून काही दिवस जर सराव घेतला तर नक्कीच तो विद्यार्थी ते शब्द पुढील येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या पेजेसमध्ये, पुढच्या पाठामध्ये अतिशय प्रभावीपणे ते शब्द वाचू शकतो. त्याचबरोबर दैनिक लेखन नावाचा जो आमचा उपक्रम आहे, त्या दैनिक लेखन नावाच्या उपक्रमामध्ये आम्ही प्रत्येक आठवड्याला एक चॅप्टर डिसाईड करतो किंवा ठरवतो की आज एक भारतीय संशोधक नावाचा एक चॅप्टर आहे तिसरीचा. तर या आठवड्यामध्ये तिसरीच्या विद्यार्थ्यांनी 100% शुद्ध लेखन लिहित असताना एक भारतीय संशोधक हाच चॅप्टर लिहायचा आहे. त्याने आठवडाभर त्याच चॅप्टर मधील काय ओळी असतील त्याच्या वहीच्या त्या पद्धतीने त्यांनी लिहित राहायचे. मग जेव्हा तो रिपीट त्याच पेजेसवर आठवडाभर कार्य करतो तेव्हा त्या पाठाचा त्याचा अभ्यासही होतो आणि अभ्यासाबरोबर वाचनामध्ये दृढीकरण होतं आणि त्या पाठाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास विद्यार्थी सक्षम होतो. याच पद्धतीनं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या स्टेप आम्ही समूह कार्यातून घेत असतो. परंतु त्याला आपल्याला शासन स्तरावरून आपल्याकडे ज्या गणिताच्या पेटी असतील किंवा भाषाच्या पेटी असतील, वेगवेगळे शैक्षणिक साहित्य असेल, डिजिटल टूल्स असतील आणि आम्ही 100% वर्गामध्ये अँड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून अध्यापनामध्ये त्यांची मदत घेत असतो. या माध्यमातून 100% विद्यार्थ्याला आम्ही प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करत आहोत आणि आपण नक्कीच बीड जिल्ह्यातील 100% शिक्षक याच पद्धतीनं कार्य करून आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जीवने साहेब आणि बीड जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी आदरणीय फुलारे साहेब यांनी जो आपल्याकडून अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या अपेक्षा येणाऱ्या काळात आपण 100% पूर्ण करू. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जरेवाडीची यशोगाथा असेल, जरेवाडीतील विविध उपक्रम असतील आणि समूह कार्याच्या माध्यमातून आपण कसं वाचन घेऊ शकतो यावर चर्चा केली. धन्यवाद.